सातारा देवळाई परिसरातील वसाहतीमध्ये टँकरच्या द्वारे होणारा पाण्याचा पुरवठा कमी पडत असून या भागातील सर्वच जलसाठा आटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। नागरिकांना खासगी टँकर सुद्धा मिळत नसल्याची परिस्थिती आता निर्माण झाल्याने स्थानिक नागरिक संतप्त झालेत। या विषयावर स्थानिक भाजपा नगरसेवक, महापौर आणि आयुक्त यांची भेट घेऊन वाढीव टँकर देण्याची मागणी करणार असल्याची माहिती नगरसेवक पदम सिंह राजपूत यांनी दिली आहे। बीड बायपास रस्त्यावरील सातारा देवळाई परिसरात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे। उन्हाची तीव्रता सोबत पाण्याची सुद्धा तीव्र टंचाईला या भागातील नागरिकांना सामोरं जावं लागतंय। विविध स्रोतातील जलसाठा आटल्यामुळे पाण्याची कमतरता भासू लागली आहे। खासगी टँकर सुद्धा पाणी मिळत नसल्याने उपलब्ध होत नाही। मनपा प्रशासनाकडून काही भागात टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा सुद्धा कमी पडत असून या वसाहती हातपंप, विहिरी, अन्य स्रोत देखील कोरडे पडल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। मान्सूनचा पाऊस सुद्धा लांबणीवर पडलाय, त्यामुळे स्थानिक नागरिकांत मनपा प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे। येत्या काही दिवसात सातारा देवळाई परिसरात पाण्याचं नियोजन न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिलाय। नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेता स्थानिक नगरसेवक पद्मसिंह राजपूत यांनी नागरिकांसोबत बैठक घेऊन त्यांच्या वतीने सोमवारी या प्रभागातील सर्व नगरसेवक, महापौर समीर राजूरकर आणि मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे वाढीव टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी करून इतरही उपाययोजना राबविण्याची मागणी करणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे। देवळाई सातारा परिसरामध्ये सध्या फार मोठ्या प्रमाणात पाण्याची भीषण टंचाई भासत आहे। पाण्याची लेवल संपूर्णपणे खाली गेलेली आहे। कुठेही पाण्याचं थेंब परिसरामध्ये भेटत नाही आहे। आता या भागामध्ये आता सध्या जे प्रायव्हेट टँकर्स आहेत ते 1200-1500 रुपये नेतात, त्याला 3-3 दिवस वेटिंग आहेत। आणि ते पाणी जे आहेत ते टँकर तर ते गोलवाडी परिसर, त्याच्यानंतर देवळाई, गांधेली आणि बाळापूर या परिसरातून पाणी लोकांना आणून पुरवठा करत आहेत। यासाठी आपण मागच्या महिन्यातच माननीय महापौर साहेब आणि माननीय सभापती यांना सांगून देवळाई परिसरासाठी, देवळाई आणि सातारा परिसरासाठी आपण जास्त प्रमाणात टँकरची मागणी केली होती आणि ती त्यांनी आपली टँकरची संख्या वाढवून दिली होती। परंतु ह्या महिन्यातसुद्धा पावसाचं काही पाऊस झालेला नाही, काही प्रमाणातसुद्धा पाऊस झालेला नाही, त्याच्यामुळे पाण्याची भीषण टंचाई भासलेली आहे। तर आणखी जास्तीत जास्त टँकर आपण वाढवून या पाण्याची जी टंचाई भासलेली आहे ती दूर करण्याच्या प्रयत्नासाठी उद्या मी पदमसिंह काशीनाथ राजपूत, नगरसेवक सविताताई कुलकर्णी, अप्पासाहेब हिवाळे, अनिताताई साळवे, आम्ही 4घी जण उद्या माननीय महापौर साहेब यांच्यासोबत माननीय आयुक्त साहेब यांना निवेदन देणार आहेत। आणि उद्याच्या उद्या जास्तीत जास्त टँकरची आणखीन कमीत कमी 25 ते 50 टँकरची मागणी करून परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि तो आम्ही 4घं मिळून यशस्वी करू।